नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जीनियस कॉमर्स क्लासेस लोहा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अकाउंट या विषयाचं आज नवीन प्रकरण सुरू करणार आहोत आणि अत्यंत महत्त्वाचं असं हे प्रकरण असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याचं नाव आहे भागीदारीचं विसर्जन। कायचं विसर्जन? भागीदारीचं विसर्जन। तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। दुसरं आणखी महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना अकाउंट विषयाचा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी परिवर्तन लर्निंग सेंटर ॲप डाउनलोड करा। त्या ॲपची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। त्यावरून तुम्ही परिवर्तन लर्निंग सेंटर ॲप डाउनलोड करू शकता आणि अकाउंट विषयाचा कोर्स जॉईन करू शकता। ओके, पूर्ण सिलेबस तुम्हाला व्यवस्थित परवडेल अशा रेटमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे। ठीक आहे। आणि दुसरं महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे इतर काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना देखील आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून तुमच्यासारखाच त्यांचा पण काय होईल, फायदा होईल। तर आपण वेळ न लावता सुरू करूया। भागीदारीचे विसर्जन। कायचं विसर्जन? भागीदारीचं विसर्जन, डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप। ओके, मग सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, भागीदारीचं विसर्जन पाहत असताना नेमकं या प्रकरणामध्ये आपल्याला काय काय अभ्यासावयाचं आहे। आता भागीदारीचं विसर्जन, विसर्जन यालाच पर्यायी नाव आहे बघा, प्रविलयन। विसर्जनालाच पर्यायी नाव काय आहे? प्रविलयन किंवा काय म्हणतात, समाप्ती असे म्हणतात। आता ह्या प्रकरणाला आर मध्ये एक प्रकरण असणार आहे। या प्रकरणाला बघा, विनिमय विपत्र। बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला भागीदारीचं विसर्जन हे 10 मार्कासाठी उदाहरण विचारतील यावर, आणि याच प्रकरणाला आर मध्ये असणार आहे विनिमय विपत्र हे प्रकरण। म्हणजे याच्यावर देखील तुम्हाला नोंदी करायच्या असतात, याच्यामध्ये पण नोंदी असतात किंवा खाते असतात, याच्यामध्ये नोंदी असतात। मग आपल्याला भागीदारीचं विसर्जन हे प्रकरण अगोदर चांगल्या प्रकारे काय करायचे, समजून घ्यायचे। मग आता या प्रकरणामध्ये आपल्याला नेमकं भागीदारीचं विसर्जन कशाला म्हणायचं, त्याचा अर्थ, व्याख्या, त्याचबरोबर भागीदारी संस्था विसर्जनाची कारणं कोणती आहेत, त्या कारणांचा आपल्याला थोडक्यामध्ये काय करायचं आहे, आढावा घ्यायचा आहे। त्याचबरोबर विसर्जनाची आणि भागीदारी संस्था लेखांकन प्रक्रिया, म्हणजे खाते बंद करताना जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया आपल्या अभ्यासावयाची आहे। त्याचबरोबर लेखांकनाच्या पद्धती, यामध्ये भागीदारीच्या विसर्जनामध्ये कोणत्या कोणत्या लेखांकनाच्या पद्धती आहेत यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। त्यामध्ये साधं विसर्जन असेल किंवा दुसरं आहे दिवाळखोरीच्या परिस्थितीमधलं विसर्जन। आता दिवाळखोरीची परिस्थिती जी आहे त्यामध्ये वेगवेगळ्या 2 प्रकारचे विसर्जन असते, जसे की एक भागीदार किंवा 2 भागीदार दिवाळखोर होणे आणि सर्व भागीदार दिवाळखोर होणे। म्हणजे काय प्रक्रिया असेल ती आपण पुन्हा पाहणार आहोत। ओके, मग आजच्या या भागामध्ये आपल्याला अभ्यासावयाचा आहे की भागीदारी संस्थेचं विसर्जन जे आहे त्याच्या पहिला प्रस्तावना अभ्यासायची। आता हे प्रस्तावना अभ्यासण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो काय सांगितले बघा, की भागीदारांमधील आपापसातील व्यावसायिक संबंध संपुष्टात येतात तेव्हा ती भागीदारी संस्था काय झाली असं म्हणतात, विसर्जित झाली असं म्हणतात। म्हणजे जे भागीदार असतात, आता भागीदारांचे व्यवसायातले संबंध काय आले, समजा संपुष्टात आले, त्यांचे व्यवसायातले संबंध संपले, तर ती भागीदारी संस्था काय झाली म्हणायचं, विसर्जित झाली असं म्हणायचं। पण सगळ्यात महत्त्वाचं एक डाऊट तुमचा क्लिअर करणं आवश्यक आहे, जो की बघा, भागीदारीचे विसर्जन व भागीदारी संस्थेचं विसर्जन यामध्ये फरक आहे। बघा, भागीदारांचे व्यवसायातले संबंध संपुष्टात आले, व्यवसायातले संबंध संपले, याचा अर्थ त्या भागीदारी संस्थेचं काय झालं म्हणायचं, विसर्जन झालं म्हणायचं। पण विद्यार्थी मित्रांनो, भागीदारीचं विसर्जन आणि भागीदारी संस्थेचं विसर्जन यामध्ये काय आहे, फरक आहे। आता काय फरक आहे बघा, भागीदारीचं विसर्जन आणि भागीदारी संस्थेचं विसर्जन यामध्ये काय फरक आहे, की जेव्हा बघा एक किंवा अनेक व्यक्ती, एक म्हणा किंवा अनेक व्यक्ती म्हणा, एक किंवा अनेक व्यक्ती भागीदारी संस्थेशी आपले संबंध तोडतात, म्हणजे एक असेल किंवा एकपेक्षा जास्त असतील भागीदार, हे जर समजा भागीदारी संस्थेसोबतचे आपले संबंध तोडत असतील, तर अशा प्रक्रियेला आणि इतर भागीदार जे आहेत, समजा काही भागीदार भागीदारी संस्था सोडून चाललेत, व्यवसायातले संबंध तोडायलेत, आणि इतर भागीदार
तो भागीदारीचा व्यवसाय पुढे चालू ठेवायले बघा, आणि उरलेल्या भागीदारांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला तर अशा प्रक्रियेला काय म्हणायचं, भागीदारीचं विसर्जन म्हणायचं. कायचं विसर्जन म्हणायचं, भागीदारीचं विसर्जन म्हणायचं. बघा महत्त्वाचा फरक आहे, महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण का भागीदारीचं विसर्जन आणि भागीदारी संस्थेचं विसर्जन यामध्ये फरक आहे. म्हणजे एक भागीदार, दोन भागीदार किंवा काही भागीदार भागीदारी संस्था सोडून चाललेत, भागीदारी संस्थेसोबतचे आपले संबंध तोडायलेत आणि इतर भागीदार जे आहेत उरलेले ते व्यवसाय पुढे चालवायलेत, ते व्यवसाय पुढे सुरू ठेवायलेत, तर अशा प्रक्रियेला काय म्हणायचं, भागीदारीची विसर्जन असं म्हणायचं. आणि पुन्हा काय सांगितले की भागीदारी संस्थेचं विसर्जन म्हणजे काय, तर सर्व भागीदारांचे व्यावसायिक संबंध संपुष्टात येतात. सर्वच भागीदारांचे, समजा एखाद्या भागीदारी संस्थेमध्ये 10 भागीदार आहेत, मग 10ला 10 भागीदारांचे व्यावसायिक संबंध जेव्हा संपुष्टात येतात, 10ला 10 भागीदारांचे म्हणजे सर्वच भागीदाराचे, भागीदारी संस्थेमध्ये जेवढे भागीदार आहेत तेवढ्या भागीदारांचे जर व्यावसायिक संबंध संपुष्टात येत असतील, ते व्यवसायाशी संबंध तोडत असतील सगळेच भागीदार, तर अशा वेळी कोणीच नाही म्हणलं तर का भागीदारी संस्था कोण चालणार आहे, म्हणजे तो भागीदारी संस्थेचा व्यवसाय काय झाला म्हणता येते, बंद झाला म्हणता येते. मग अशा प्रक्रियेला काय म्हणायचं, भागीदारी संस्थेचं विसर्जन म्हणायचं. म्हणजे काही भागीदार भागीदारी संस्थेचे संबंध तोडत असतील, उरलेले भागीदार व्यवसाय चालवत असतील, तर त्याला भागीदारीचं विसर्जन म्हणायचं. आणि सर्वच भागीदार भागीदारी संस्थेचे संबंध तोडत असतील आणि व्यवसाय बंद होत असेल तर त्याला भागीदारी संस्थेचं काय म्हणायचं, विसर्जन असं म्हणायचं. मग सगळ्यात महत्त्वाचं व्याख्या सांगितली आहे बघा, व्याख्या काय सांगितली आहे. आता व्याख्या सांगण्याच्या अगोदर डिझोल्युशन हा शब्द जो आहे हा लॅटिन भाषेतील शब्द आहे. कोणत्या भाषेतील आहे, लॅटिन भाषेतील. मॅक्झिमम शब्द बघा तुम्ही लॅटिन भाषेतूनच आलेले आहेत, ग्रीक आणि लॅटिन भाषेतील, बाकीचं वेगळं काही तारच घ्यायची गरज नाही. हां, तर व्याख्या काय सांगितली बघा, भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील कलम 39 नुसार बघा भागीदारी संस्थेच्या भागीदारीच्या विसर्जनाची व्याख्या काय सांगितली बघा, भागीदारी संस्थांचे विसर्जन म्हणजे संस्थेच्या सर्व भागीदारांमधील भागीदारांचे विसर्जन होय. म्हणजे संस्थेमध्ये जेवढे भागीदार आहेत तेवढ्या भागीदारांचं विसर्जन, म्हणजे सगळ्याच भागीदारांचं विसर्जन म्हणजे काय होय, भागीदारी संस्थेचं विसर्जन होय. म्हणजे बघा भागीदारी विसर्जन कशाला म्हणायचं, भागीदारीचं विसर्जन कशाला म्हणायचं आणि भागीदारी संस्थेचं विसर्जन कशाला म्हणायचं, हे थोडक्यामध्ये आपण चर्चा केली आहे. त्याच्यानंतर आता हे भागीदारी संस्थेचं विसर्जन जे आहे, हे भागीदारीच्या विसर्जनाची काही कारणं आहेत. कारण उगाच कोणीही व्यवसाय बंद करत नाही, कोणताही भागीदार व्यवसाय सोडून जात नाही, बरोबर, त्याचे काहीतरी काय असतात, कारणं असतात. मग वेगवेगळे नेमके कारणं कोणती आहेत, त्या कारणाचा आपण थोडक्यामध्ये आढावा घेऊया. बघा भागीदारी विसर्जनाची कारणं. आता भागीदारी संस्थेचे विसर्जन खालील परिस्थितीमुळे होते म्हणून, त्यामधली परिस्थिती पहिली काय आहे, भागीदारांच्या इच्छेनुसार. बघा इच्छा तिथे मार्ग, प्रत्येक भागीदारांच्या वेगवेगळ्या इच्छा असू शकतात. एखाद्या भागीदाराला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, एखाद्या भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये थांबावं वाटत नसेल, व्यवसाय म्हणजे तोटा होत असेल, मग भागीदारांची इच्छा आहे, तर भागीदारांच्या इच्छेनुसार भागीदारी संस्थेचं काय केलं जाते, विसर्जन केलं जाते. काय केलं जाते, विसर्जन केलं जाते. त्यानंतर 2 नंबरचं कारण सांगितले बघा, जेव्हा भागीदारी संस्थेचा कार्यकाळ समाप्त होतो, म्हणजे विशिष्ट काळासाठी काही करार असतो, समजा काही ॲग्रीमेंट असते, त्या ॲग्रीमेंट पर्यंतच एखाद्या विशिष्ट काळापर्यंतच भागीदारी संस्थेचा व्यवसाय चालतो आणि जर तो काळ संपला अशा वेळी भागीदारी संस्थेचं काय होत असते, विसर्जन होत असते. म्हणजे जेव्हा भागीदारी संस्थेचा कार्यकाळ संपला, 2 वर्ष असेल, 5 वर्ष असेल, 10 वर्ष असेल, 15 वर्ष असेल, जे काही काळ असेल तो कालावधी संपला तर ऑटोमॅटिकच भागीदारी संस्थेचं काय होते, विसर्जन होते. त्यानंतर पुढे काय सांगितले बघा की एखाद्या विशिष्ट व्यवसायासाठी किंवा उद्देशासाठी संस्था निर्माण झाली असेल आणि त्याची पूर्तता झाली असेल तर तेव्हा भागीदारी संस्थेचं काय होते, विसर्जन होते. समजा समृद्धी महामार्ग रस्त्याची कामं चालू आहेत, आता रस्त्याची कामं करत असताना वेगवेगळ्या कंपन्यांनी करार केलाय, एकच कंपनीने पूर्ण कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही किंवा सरकारने एकाच कंपनीला पूर्ण कॉन्ट्रॅक्ट दिलं नाही, तर वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत, त्यांची वेगवेगळ्या प्रकारची साधन सामग्री ती उपयोगात आणतात. मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, समजा समृद्धी महामार्ग रस्त्याची कामं पूर्ण झाले की त्यांचा जो काही करार आहे तो करार काय होणार, संपणार. रस्त्याची कामं संपले की त्या भागीदारी संस्था जो काही आपसामध्ये करार असतो तो करार काय होणार असतो, संपणार असतो. तसंच समजा विशिष्ट उद्देशासाठी एखादी संस्था निर्माण झाली असेल
आणि तो उद्देश पूर्ण झाला असेल, उद्देश पूर्ण झाल्याच्या नंतर भागीदारी संस्था काय केली जाते, विसर्जित केली जाते. ओके. त्यानंतर बघा, जेव्हा सर्व भागीदार किंवा एक भागीदार सोडून सर्वच भागीदार दिवाळखोर म्हणून घोषित झाले असतील तर भागीदारी संस्था काय केली जाते, विसर्जित केली जाते. महत्वाची गोष्ट आहे बघा, दिवाळखोर महत्वाचं आहे. दिवाळखोर, दिवाळखोर म्हणजे काय माहिती आहे का, की समजा संपत्तीपेक्षा त्याचं देणं जास्त आहे. समजा संपत्ती आहे 1 लाख रुपयाची आणि देणं झाले किती रुपये, 10 लाख रुपये. अबो बघा, संपत्ती आहे 1 लाख रुपयाची आणि देणं किती झाले, 10 लाख रुपये झाले. दिवाळीनं तर राहील का, म्हणजे जेव्हा भागीदाराच्या संपत्तीपेक्षा देणं कसं असेल, जास्त असेल, अशा भागीदाराला कोणता भागीदार म्हणायचं, दिवाळखोर भागीदार म्हणायचं. मग एक भागीदार म्हणा किंवा सगळेच भागीदार म्हणा दिवाळखोर झाले असतील, त्यांचं दिवाळा निघाला असेल तर अशा वेळी देखील भागीदारीचा व्यवसाय काय होत असतो, बंद पडत असतो. ते एक कारण आहे. त्यानंतर पुढचं कारण आपल्याला सांगता येईल, पुढचं कारण काय सांगता येईल, की समजा बघा, जेव्हा भागीदारी संस्थेचा व्यवसाय अवैध स्वरूपाचा असेल किंवा नियमानुसार चालत नसेल, अशा वेळी देखील भागीदारीचा व्यवसाय काय होत असतो, बंद पडत असतो. आता काही काही आपण 2 नंबरचे कामं ज्याला आपण म्हणतो, बेकायदेशीर कामं ज्याला आपण म्हणतो. समजा एखाद्या भागीदारीचा व्यवसाय जर बेकायदेशीररित्या चालत असेल, कसा चालत असेल, बेकायदेशीररित्या चालत असेल, नियमानुसार चालत नसेल, तर अशा भागीदारी संस्थेचं पण काय केलं जाते, विसर्जन केलं जाते. आणि पुढचं आणि शेवटचं कारण सांगता येईल, की स्वइच्छेने स्थापन केलेली भागीदारी संस्था विसर्जनासंबंधी 14 दिवसाची लिखित स्वरूपातील सूचना देऊन, हे लय महत्वाचं आहे बरं का. स्वइच्छेने जेव्हा एखादी भागीदारी संस्था स्थापन करतात भागीदार, तर अशा भागीदारी संस्थेचं विसर्जन करण्यासाठी 14 दिवसाची लिखित स्वरूपातील सूचना देऊन, म्हणजे 14 दिवस अगोदर सूचना देतात आणि भागीदारी संस्थेचं काय करतात, विसर्जन करतात. म्हणजे 14 दिवस अगोदर सूचना देऊन देखील स्वइच्छेने स्थापन झालेली भागीदारी संस्था काय केली जाऊ शकते, विसर्जित केली जाऊ शकते. म्हणजे थोडक्यामध्ये आपण भागीदारीचं विसर्जन, भागीदारी संस्थेचं विसर्जन कोणत्या कारणामुळे होते याबद्दल थोडक्यामध्ये आपण चर्चा केली आहे. त्यानंतर आपल्याला पुढे सांगता येईल, भागीदारीचं विसर्जन आणि भागीदारी संस्थेचं विसर्जन यामधला फरक. आता नेमकं भागीदारीचं विसर्जन काय भानगड आहे आणि भागीदारी संस्थेचं विसर्जन काय भानगड आहे, वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे त्यांचा आपण फरक अभ्यासू. पहिला मुद्दा सांगता येईल की अर्थ. आता भागीदारीच्या विसर्जनाचा अर्थ काय सांगता येईल, की यामध्ये भागीदारी संस्थेचं विसर्जन समाविष्ट असू शकतं किंवा नसू पण शकतं. बघा, भागीदारीच्या विसर्जनासोबतच कभी कभी क्या होता है, भागीदारी संस्थेचं पण विसर्जन होत आहे. भागीदारी संस्थेचं पण विसर्जन होऊ शकते किंवा होऊ पण शकत नाही. म्हणजे भागीदारीच्या विसर्जनात भागीदारी संस्थेचं विसर्जन समाविष्ट असते किंवा नसते, पण भागीदारी संस्थेच्या विसर्जनात मात्र भागीदारांचं विसर्जन समाविष्ट असतं. बघा, काही भागीदार भागीदारी संस्थेचं विसर्जन नाही करू शकत, पण भागीदारी संस्था सगळ्याच भागीदारांचं काय करू शकते, विसर्जन करू शकते. त्यानंतर स्वरूप सांगितले बघा. आता भागीदारीच्या विसर्जनात स्वरूप कसं आहे, की यामध्ये भागीदारी विसर्जनाचे स्वरूप कसं आहे, ऐच्छिक आहे. म्हणजे भागीदारांच्या मनावर आहे, व्यवसाय सोडून जायचा का जायचा नाही, इच्छेवर डिपेंड आहे. ओके. पण भागीदारी संस्थेच्या विसर्जनामध्ये असं नाही. यामध्ये भागीदारी संस्थेच्या विसर्जनाचे स्वरूप ऐच्छिक किंवा सक्तीचं आहे. बघा, ऐच्छिक पण म्हणता येते किंवा सक्तीचं. काही काही करार संपला, काही उद्देश संपला की सक्तीनं भागीदारी संस्था काय करावी लागते, विसर्जित करावी लागते. त्यानंतर व्यवसायातील योगदान, यामध्ये भागीदारांच्या पुनर्रचना होती. बघा, भागीदारीचे विसर्जन जे आहे ना, यामध्ये भागीदारांची काय होते, पुनर्रचना होते. म्हणजे पुन्हा नव्याने भागीदार समाविष्ट करून घेतले जातात. म्हणजे यामध्ये भागीदारीची काय केली जाते, पुनर्रचना. जसे की बघा, मृत्यू, प्रवेश, निवृत्ती आहे का नाही, त्या प्रकारचे प्रोसेस आहे भागीदारीचं विसर्जन म्हणजे. आणि भागीदारी संस्थेचं स्वरूप कसं आहे, यामध्ये काय सांगता येईल, आवश्यकता योगदान काय आहे, की यामध्ये व्यवसाय पूर्णपणे काय होतो, बंद होतो. यामध्ये भागीदारांची पुनर्रचना केली जाते, पुन्हा नव्याने स्थापना होत असते, पण भागीदारी संस्थेच्या विसर्जनामध्ये भागीदारीचा व्यवसाय काय होतो, बंद होतो. पुढे काय सांगितले, आवश्यकता. भागीदारी संस्थेची पुनर्रचना करण्याकरिता संपत्ती व देयतांचं पुनर्मूल्यांकन करण्यात येते. भागीदारीच्या विसर्जनामध्ये बघा,
जर का भागीदारी संस्थेची पुनर्रचना करायची असेल तर संपत्ती व देयतांचं काय करण्यात येते, पुनर्मूल्यांकन करण्यात येते। आणि भागीदारी संस्थेच्या विसर्जनात काय असते की व्यवसाय संस्था बंद करण्यासाठी संपत्तीचं व देयतांचं संपत्तीचं रोखीकरण करण्यात येते। ही महत्वाचं आहे बरं का। संपत्तीचं बघा, भागीदारी संस्थेचं विसर्जन करायचे तर भागीदारी संस्थेचं विसर्जन करत असताना संपत्तीचं रोखीकरण आणि देयतांचं काय होत असते, शोधन होत असते। पण भागीदारीच्या विसर्जनामध्ये मात्र संपत्ती व देयतांचं काय होते, पुनर्मूल्यांकन होते, म्हणजे पुन्हा नव्याने मूल्य ठरवलं जाते। पण इथं विसर्जनामध्ये तसं नाही। संस्थेच्या विसर्जनामध्ये संस्थेचं जेव्हा जेव्हा विसर्जन होते तेव्हा संपत्तीचं रोखीकरण म्हणजे रोख रकमेत रूपांतरण होते आणि देयतांचं पूर्णपणे काय केलं जाते, शोधन केलं जाते। त्यानंतर अंतिम लेखे बंद करणे, यामध्ये म्हणजे भागीदारीच्या विसर्जनामध्ये अंतिम लेखा पुस्तके बंद करण्याची काय नाही, आवश्यकता नाही। भागीदारीच्या विसर्जनात अंतिम लेखा पुस्तके बंद करण्याची काय नाही, आवश्यकता नाही। मात्र भागीदारी संस्थेच्या विसर्जनात लेखा पुस्तके बंद करावी लागतात, अंतिम लेखे बंद करावे लागतात। का तर संस्था पूर्णपणे काय व्हायले, बंद व्हायले। पण इथं व्यवसाय काय असते, पुढं चालूच असते। म्हणून प्रवेशामध्ये, निवृत्तीमध्ये, मृत्यूमध्ये बघा तुम्ही ताळेबंद तयार करतात, परंतु भागीदारी संस्थेच्या विसर्जनात ताळेबंद केला जात नाही। काही ठिकाणी व्यवसाय काय करणं आवश्यक असते, बंद होत असते आणि व्यवसाय बंद झाल्यामुळं अंतिम खाते काय करावी लागतात, बंद करावी लागतात। आता न्यायालयीन आदेश, न्यायालयीन आदेश भागीदाराचे विसर्जन करू शकत नाही। बघा, कायदेशीररित्या न्यायालयाच्या आदेशानुसार भागीदारांचं काय होऊ शकत नाही, विसर्जन होऊ शकत नाही। मात्र न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भागीदारी संस्थेचं मात्र काय होत असते, विसर्जन होत असते। म्हणजे अशा प्रकारे आपण भागीदारीचं विसर्जन आणि भागीदारी संस्थेचं विसर्जन नेमकं काय फरक आहे हे थोडक्यामध्ये आपण चर्चा केलेली आहे। आता ह्याच्यानंतर भागीदारी संस्थेच्या विसर्जनाच्या वेळी लेखांकीय हाताळणी कशा प्रकारे करायची, काय नाही, ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनात तुम्हाला हे महत्त्वाचं आहे। थोडक्यात तुम्ही वाचून घेतलं तरी चालते। तर बघा, भागीदारी कायदा 1932 मधील 48 नुसार संपत्ती विक्रीद्वारे प्राप्त रक्कम, समजा संपत्तीची विक्री केली आणि रक्कम प्राप्त झाली संस्थेला, तर संस्थेला अगोदर काय काय द्यावं लागते बघा, अगोदर द्यावं लागते विसर्जनाचा खर्च। विसर्जन खर्च दिल्याच्या नंतर जी काही बाह्य देयता असते त्या बाह्य देयतेचं काय करावं लागते, शोधन करावं लागते। जसं की धनको, देय विपत्र, आदिकोष, आदी विकर्ष, इतराकडून घेतलेले कर्ज हे देणं द्यावं लागते। हे झाल्याच्या नंतर बाह्य देयतांचं शोधन केल्यास जर जास्तीची रक्कम उरली असेल तर त्यामधून भागीदारांचं काही कर्ज असेल तर त्या भागीदारांच्या कर्जाचं काय केलं जाते, शोधन केलं जाते। आणि शेवटी मग शिल्लक रक्कम राहिली असेल देऊन देखील मग ती भागीदार आपापसामध्ये काय करतात, वाटप करून घेतात। म्हणजे अशा प्रकारे आपण थोडक्यामध्ये ही माहिती अभ्यासलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, लेखांकीय पद्धत, अकाउंटिंग प्रोड्युसर आहे का नाही। मग सगळ्यात महत्त्वाचं बघा, भागीदारी संस्थेत जेव्हा विसर्जन होते, विसर्जन झाल्याच्या नंतर नेमकं लेखांकनाच्या कोणत्या कोणत्या पद्धती आहेत याबद्दल आपल्याला थोडक्यामध्ये चर्चा करावयाची आहे। मग आता भागीदारी संस्थेचं विसर्जन खालील 2 पद्धतीनुसार होत असते। त्यामध्ये एक आहे साधं विसर्जन आणि दुसरं आहे दिवाळखोरीच्या परिस्थितीत विसर्जन। बघा, भागीदारी संस्थेचं विसर्जन 2 प्रकारे होत असते। एक म्हणजे साधं विसर्जन आणि दुसरं म्हणजे दिवाळखोरीच्या परिस्थितीत विसर्जन। अगोदर आपल्याला साधं विसर्जन काय भानगड आहे ते अभ्यासावयाचं आहे। आता साध्या विसर्जनामध्ये काय असते, जेव्हा सगळेच भागीदार काय असतात, सक्षम असतात। सगळेच भागीदार काय असतात, सक्षम असतात। सर्व भागीदार सक्षम म्हणजे जी काही संपत्ती असेल त्यांची संपत्ती जास्त असते, देयता कमी असते। म्हणजे आपली संपत्ती विकून जे काही देणं असेल संस्थेचं देणं काय करू शकतात, देऊ शकतात। त्याला कोणते भागीदार म्हणायचं, सक्षम भागीदार म्हणायचं। मग जेव्हा सर्वच भागीदार सक्षम असतात आणि एखाद्या कारणामुळे भागीदारीची समाप्ती होते, व्यवसायात तोटा होत असेल, भागीदार व्यवसाय सोडून जात असतील, कोणत्याही कारणामुळे समजा जर भागीदारी संस्थेचं काय होत असेल, व्यवसाय बंद होत असेल तर त्याला भागीदारी संस्थेचं कोणतं विसर्जन म्हणतात, साधं विसर्जन असे म्हणतात। आणि या साध्या विसर्जनामध्ये काय काय करावं लागते बघा, रोखीकरण खातं करावं लागते। जसं की प्रवेशामध्ये, निवृत्तीमध्ये, मृत्यूमध्ये आपण पुनर्मूल्यांकन खातं करतो, बरोबर आहे। कोणतं खातं करतो, पुनर्मूल्यांकन खातं करतो, रिव्हॅल्युएशन अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट करतो। तसं विसर्जनामध्ये रोखीकरण खातं करतात, रिअलायझेशन अकाउंट करतात।
त्यानंतर भागीदाराचं भांडवल खातं तिथे उघडलं होतं, इथे तर उघडायचं वेगळं काही नाही. त्यानंतर भागीदाराचं चालू खातं थोडंसं भांडवल खात्यासारखंच आहे, वेगळं काय बी नाही. भागीदारांचं कर्ज खातं, कधी कधी काही भागीदारांचं कर्ज खातं असतंय तर ते स्पेशली उघडायचं असते आवश्यकता असेल तरच. आणि शेवटी मग रोख किंवा बँक खातं. रोख किंवा बँक खातं कसं करायचं तुम्हाला माहिती आहे, यामध्ये ताळेबंद नसतो का, तर अंतिम खाते बंद करायचे असतात. ठीक आहे, मग सगळ्यात महत्त्वाचं अशी वेगवेगळी खाती यामध्ये उघडायची असतात. ज्या प्रकारे पुनर्रचनेमध्ये आपण प्रवेशामध्ये, निवृत्तीमध्ये, मृत्यूमध्ये नफा झाला का तोटा शोधून काढण्यासाठी पुनर्मूल्यांकन खातं शोधून काढतो, विसर्जनामध्ये पण त्याच प्रकारे भागीदारीच्या विसर्जनामध्ये विसर्जन झाल्याच्या नंतर संस्थेला नफा झालाय का तोटा झालाय हे शोधून काढण्यासाठी पुनर्मूल्यांकन खात्यासारखंच एक खातं उघडतात, त्याचं नाव काय आहे, रोखीकरण खाते. आणि याहून समजा मग भागीदारी संस्थेला नफा झालाय का तोटा झालाय ती समजते. या रोखीकरण खात्यावर संपत्ती पाठवतात, देयता पाठवतात, नंतर मग जे काही देणं घेणं असेल ते शोधन करतात. ठीक आहे, हे सगळे परिणाम झाल्यावर मग ह्याचे बेरजा करून जमाची बेरीज जास्त असेल, नावेची बेरीज कमी असेल तर नफा होते, आणि नावेची बेरीज जास्त असेल, जमाची बेरीज कमी असेल तर काय होते, तोटा होते. मग ह्या प्रक्रिया पूर्ण केल्या जातात आणि नफा तोटा काढला जातो. तो नफा तोटा भांडवल खात्याला पाठवतात. मग भांडवल खात्याची बेरीज करून भांडवल खात्यावर शिल्लक काढतात आणि त्या शिल्लकीला अंतिम शोधन म्हणतात. मग कधी कधी काय होते, भागीदारांना अंतिम शोधन करावं लागते. कधी कधी रक्कम कमी पडते, ती रक्कम भागीदारांना आणावी लागते, न्यूनतम रक्कम त्यांना आणावी लागते, कमी पडलेली रक्कम आणावं लागते. आणि भागीदारांना काही रक्कम द्यायची असेल त्यांचं अंतिम शोधन करावं लागते. हे झाल्यावर नंतर बँक खात्यावरती शिल्लक पाठवतात आणि शेवटी बँक खात्याच्या बेरजा करून व्यवहार या ठिकाणी काय करतात, क्लोज करतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण सगळ्यात महत्त्वाचं भागीदारी संस्थेचं विसर्जन जे आहे, भागीदारी संस्थेचं विसर्जन, यामध्ये भागीदारीचं विसर्जन कशाला म्हणायचं, भागीदारी संस्थेचं विसर्जन कशाला म्हणायचं, या संदर्भात आपण आढावा घेतलेला आहे. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या भागीदारीच्या विसर्जनात ज्या महत्त्वपूर्ण नोंदी आहेत, ज्या की गणित सोडवण्यासाठी आवश्यकच आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रकरणामध्ये काही ना काहीतरी नियम, नोंदी, समायोजना आहेत ज्या की तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, त्याच्या आधारेच आपल्याला गणित सोडवायचे असतात. आता भागीदारीच्या विसर्जनामध्ये पण काही नोंदी आहेत, पुस्तकामध्ये आहेत तुमच्या नोंदी, त्याच नोंदीचा आपल्याला वापर करून भागीदारी संस्थेच्या विसर्जनामध्ये काय करायच्यात, नोंदी करायच्यात, गणित सोडवायचे आहेत. काही अडचण असेल, काही डाऊट असेल तर विचारत चला, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणखी एकदा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील, आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा, जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल. ठीक आहे, आमच्या काही चुका होत असतील, चुका देखील आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून आम्हाला सुधारणा त्यामध्ये करता येईल. ओके, ज्या विद्यार्थ्यांना अकाउंट विषयाचा कोर्स जॉईन करायचा आहे, कमेंट बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, परिवर्तन लर्निंग सेंटर ॲप, ती डाउनलोड करा. आणि ॲप डाउनलोड करताना किंवा लिंक ओपन करताना काही अडचण आली तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल देखील करू शकता. ठीक आहे, काही अडचण असेल तर विचारा. ओके, या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.